आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। एकल महिला संघटना आयोजित महिलांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न। केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मैदानावर महिलांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या। तालुकास्तरीय महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे करो इंडिया एकल महिला संघटना व अंकुर स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या स्पर्धा वच्छला शिणगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आहेत। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर सीताताई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हारुणभाई इनामदार, प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक हनुमंत भोसले, गुंडसर, पत्रकार संतोष गालफाडे, ॲडव्होकेट अनिता मुंडे यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूपदीपाने पूजन करून अभिवादन केले। यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्मिला गालफाडे यांनी केले। यावेळी कोरो इंडिया एकल महिला संघटनेच्या समन्वयक महानंदा चव्हाण व श्वेता पगारे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। नगराध्यक्षा डॉक्टर सीताताई बनसोड यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून स्पर्धेतील महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय राहून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना महिलांनी क्रीडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी करावी। यावेळी बोलताना डॉक्टर हारुणभाई इनामदार म्हणाले की महिलांनी यापुढे क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करावे। कोरो इंडिया व अंकुर स्वयंसेवी संस्था केज तालुक्यात महिलांसाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे। महिलांसाठी विविध उपक्रम घेणे गरजेचे आहे। त्यासाठी आमची काही गरज भासल्यास आम्ही मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन बोलताना इनामदार यांनी महिलांना दिले। या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण 9 संघ सहभागी होते। या स्पर्धेत अंकुर संस्थेच्या फेलो रत्नमाला गायकवाड व तस्लीम इनामदार यांच्या संघाने देखील सहभाग नोंदवला होता। प्रथम पारितोषिक रोख 5,000 रुपये, सन्मान चिन्ह पटकावले। टायगर संघाने द्वितीय पारितोषिक रोख 3,000 रुपये व सन्मान चिन्ह पटकावले। तिसरे पारितोषिक हे समान गुण पडलेल्या संघाने समजदारी दाखवून विभागून घेतले। यामध्ये कानडेमाळी येथील शिवशक्ती संघ आणि कळंब येथील जिजामाता संघ यांनी रोख 2,000 रुपये आणि सन्मान चिन्ह पटकावले। तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून रायडर नारी शक्ती संघाच्या येवता येथील मीराताई निर्मळ यांना हा मान मिळाला। या स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या मीरा हजारे, तारा घोडके, लता सावंत यांच्यासह तालुक्याच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोलाची मेहनत घेतली। यावेळी कोरो इंडियाचे लक्ष्मण हजारे, अंकुर संस्थेच्या अनिता कांबळे, एकल महिला संघटनेच्या अनिता नवले, भाग्यश्री रणदिवे, कोच मंगल कानडे, अविनाश खरात, नाईक नवरे, बाबासाहेब हजारे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्लीम इनामदार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कोरो इंडियाच्या अनिता खंडागडे यांनी मानले। गेला की घर कोलमडून पडतं, पण ती बाई ती सगळं सावरून घेते। पण एकातल्या घरातली बाई गेली तर घराचं अस्तित्व नष्ट होतं, घरच राहत नाही। पण घरातला करता जरी गेला तरी बाई सगळं सावरून घेऊन त्या हिमतीनं त्या पुढच्या आव्हानांना, पुढच्या संकटांना पूर्ण सामोर जाऊन ती स्वतःचं अस्तित्व, मुलाबाळांचं, कर्जबाजारीपणाचं आणि त्या ठिकाणी ती खऱ्या अर्थाने घरातला संघर्ष नेता असते, खऱ्या अर्थाने ती संघर्ष नेता असते त्या ठिकाणी। तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही स्वतःला कमी समजू नका, तुम्ही स्वतःवर प्रेम करा, व्यवस्थेला झुगारून तुम्हाला जसं जगायचं तसा जगण्याचा प्रयत्न करा, खूप खेळा, खूप मस्ती करा, एवढंच या ठिकाणी तुम्हाला आव्हान करते। आणि खेळाच्या वृत्तीने खेळा, खुशी भावनेने खेळू नका। आणि अनिताताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्या संघर्षशील महिला आहेत। ॲडव्होकेट अनिता मुंडे असतील, मीरा असेल, आमची अनिता असेल, अनिताचे लहानपण मी सुद्धा बघितलेलं आहे। बाळाला घेऊन काय काय संघर्ष होता सरांच्या शाळेमध्ये जय भवानीला असताना सगळ्यांनीच पाहिला। पण ह्या संघर्षातून पुढे जाणं म्हणजेच आपलं जगणं आहे। तर तुम्ही खूप जगावा, तुमच्या ह्या सगळ्या कार्याला, तुमच्या खेळण्याला, तुमच्या स्पर्धेला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते। जय भीम। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।